अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. ते या संदर्भात बोलण्यासाठी शरद पवार गटाचे नेते सुनील भुसार आपल्यासोबत आहे. सर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात. एकूण काय अपेक्षा आहेत सरकारकडनं, काय करताय? मागच्या 2 अर्थसंकल्पामध्ये ज्या सरकारने घोषणा या राज्यातील जनतेसाठी केल्या होत्या त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान असेल, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्या शिष्यवृत्तीच्या ज्या पेंडिंग विषय आहेत ते पूर्ण करणं असेल, हॉस्टेलचे प्रश्न सोडवणं असेल, त्याचबरोबर या ठिकाणच्या कामगारांना, कष्टकऱ्यांना, तरुणांना जे रोजगार देण्याचं आश्वासन या सरकारने मोठ्या प्रमाणात दिलं होतं त्याचीही अजून पूर्तता त्या ठिकाणी झालेली नाही. आणि त्यामुळं या अशा अनेक घोषणांचा पाऊस सरकारने पाडूनसुद्धा त्याची पूर्तता झालेली नसल्यामुळे आत्तापर्यंत त्या घोषणांवर अंमलबजावणी काही झालेली नाही. आणि त्यामुळे या सरकारच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून काही नवीन सरकार या ठिकाणी लोकांना देईल असा विश्वास या निमित्तानं आपण व्यक्त करतो. काय कुठल्या तुमच्या मतदारसंघातली कुठली कामं सध्या बाकी आहेत आणि काय पूर्ण अनेक विकास कामांना त्या ठिकाणी निधी हा सरकारने दिलेला नाही. सरकार बदलल्यानंतर ज्या वेळेला अजितदादा पवार त्या ठिकाणी त्या बाजूला गेले त्यावेळेला माझ्या मतदारसंघातील जवळपास 250 कोटींची कामं त्या ठिकाणी रद्द करण्यात आली, काहींना स्थगित देण्यात आली. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये एक धरण होतं लिंडी प्रकल्प, त्यालाही पैसे त्यांनी मंजूर केले परंतु ते पैसे दिले नाहीत. माझ्या भागामध्ये 200 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजची जागा अद्याप त्यांनी सँक्शन केलेली नाही, तेही पेंडिंग आहे. पालघरचं जव्हार या ठिकाणी त्याचं ठिकाण बदलण्याचं काम सरकारने केलं आहे. त्यामुळं अनेक असे जे प्रकल्प आहेत ज्याला गती मिळायला हवी होती ते सगळे प्रकल्प थांबवलेले आहेत. त्यामुळं लोकांचा अपेक्षा आहे की त्यातून काहीतरी लोकांना मिळेल. नवीन धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार सुनील भुसार. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.